नमस्कार मित्रांनो, काल मी जंगलात गेलो होतो आणि तिथून मी ही टेंभराची फळं आणलीत। इथे पाहता ही टेंभराची पानं आहेत आणि त्याला लागलेली ही फळं आणि काही वेगळी आहेत आणि आता ही पूर्ण पक्व झालेली आहे। त्यांचा कलर बदललेला आहे, थोडासा पिवळसर कलर आलेला आहे आणि आता ते पिकायच्या तयारीत आहेत। तर ही फळं जर पिकवायची असेल तर गावखेड्यातील लोक ही टेंभराची फळं राखीमध्ये राख जी असते, झाड जाळल्यानंतर जी राख तयार होते त्या राखेमध्ये त्याला गाडून ठेवतात राखेमध्ये। तर तशीच ही पद्धत, ट्रॅडिशनल पद्धत ही फळं पिकवण्यासाठी आज मी उपयोगात आणतो आहे। आणि इथे दिसतंय तुम्हाला की मी या मातीच्या भांड्यामध्ये राख घेतलेली आहे। काल जंगलाशेजारी एका शेतामध्ये संत्र्याची झाडं जाळल्यामुळे राख तयार झाली होती, तीच राख आणली आणि आता ही फळं त्या राखेमध्ये मी ठेवली आहे। ही पिकेपर्यंत मला यात ठेवायची आहे। तर गावखेड्यातील लोक म्हणतात की या राखेमध्ये जी गरमी असते त्या गरमीमुळे ही फळं पिकायला मदत होते आणि नुसतीच मदत होत नाही तर त्याची जी टेस्ट आहे तीसुद्धा थोडीशी इम्प्रूव्ह होते। तर अशी ही पद्धत आज मी उपयोगात आणतो आहे आणि पुन्हा ही फळं पिकल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन। हा रानमेवा आहे, पण जंगलं नष्ट झाल्यामुळे आणि या टेंभराच्या झाडाची इंधन म्हणून जास्त प्रमाणात उपयोग होत असल्यामुळे ही फळं किंवा हा रानमेवा आता आपल्याला मिळेनासा झालेला आहे। आणि ही फळं पक्ष्यांचंसुद्धा मुख्य खाद्य आहे। पक्षी, माकडं, जंगली जनावरं, इवन आपली पाळीव जनावरंसुद्धा जर मिळाली तर ते आवडीने खातात।